असं काहीतरी बनवायचं म्हटलं ना, एक तर टाईम पाहिजे, नाहीतर दुसरं सोबत कोणतरी बनवायला पाहिजे. तर आता मी इथे एकटीच बनवत होती. तर अर्धा किलो मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि कडवलेलं तेल टाकून छान असं पीठ मिक्स करून घेतलं आहे. आता पीठ मिक्स झाल्यावर त्याचं पाणी ओतून पीठ छान मळून घेतलं आहे. आता पीठ मळून बाजूला साईडला ठेवलं आणि सुकं खोबरं 2 वाट्या किसून भाजून घेतलं. आता अर्धा किलो साखरमधली थोडीशी साखर साईडला काढून साखर भिजेल एवढं पाणी ओतून पाक करायला ठेवला आहे. आता इथे पाक तयार करण्यासाठी इथे मी ह्याच्यात वेलची पूडही टाकली आणि छान एकतरी पाक करून घेतला आहे. आता पाक झाल्यानंतर मी इथे छान परत एकदा पीठ मळून घेतलं आणि छोटे छोटे गोळे करून ते झाकून ठेवलेत. आता ते गोळे यासाठी झाकलेत की ते कडक नको व्हायला. मग लागेल तसे गोळे घेऊन इथे पुऱ्या लाटून घेतल्या. आता सर्व पुऱ्या लाटून झाल्यानंतर कढईत तेल तापवायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पुऱ्या अशा प्रकारे तळून घेतल्या आणि छान मधनं दुमडून घेतल्या. आता पुऱ्या सर्व तळून झाल्यानंतर बनवलेल्या त्या पाकामध्ये त्या पुऱ्या बुडवून त्याच्यावर सुकं खोबरं टाकून असं छान अशा सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आणि मस्त तयार झाल्या पुऱ्या.